सन्माननीय आमच्या पक्षाचे संपर्क प्रमुख श्री सावंत साहेब होते. ज्या सावंत साहेबांच्या नावावर संपूर्ण जळगाव जिल्ह्याची शिवसेना, उत्तर महाराष्ट्र शिवसेना फार जोरात काम करते, हे तुम्हाला दिसतं त्या रिझल्ट पासून. तसाच प्रकार काल माझ्यासोबत घडला की तुझं सगळं पक्क आहे, तुझं काम झालेलं आहे, तू जाऊन फक्त राष्ट्रवादीचा फॉर्म भर, राष्ट्रवादीला जागा सुटलेली आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे, जिल्हा प्रमुखांच्या सांगण्याप्रमाणे, महानगर प्रमुखांच्या सांगण्याप्रमाणे फॉर्म भरलेला आहे. पण आज इथं एबी फॉर्मच्या संदर्भात कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. 3 वाजून गेले. एबी फॉर्म येऊ शकतो का आता? तुम्हीच सांगा, येऊ शकतो का आता? तरी त्यांचं म्हणणं आहे की थांबा. म्हणजे हे निव्वळ कार्यकर्त्यांना फक्त आंदोलनं असली की समोर पाहिजे, गुन्हे दाखल अंगावर घ्यायचे राहिले की कार्यकर्ते समोर पाहिजे. अरे आता तर तुम्हाला असेही कार्यकर्ते भेटणार नाही. साला आम्ही लहानपणापासून शिवसेनेत आहे, लहानपणापासून रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवली आहे आम्ही शिवाजीनगरला. हे फार वाईट झालंय. हे तुम्हाला शब्द देतो, शिवसेनेचा सत्यानाश या लोकांनी लावलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर का शिवसेना मोठी करायची असेल तर मॅनेज होणारे पदाधिकारी बदला. त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला 15-15 लाख रुपये लागतात का इलेक्शन लढायला? हा, कोण तुमचे आहे? कोण 15 लाख रुपये देणारे कार्यकर्ते आहे का तुमच्याकडे? मग तुम्हाला सगळे पैसेवाले लागतात तर कार्यकर्ते कुठं जातील? त्या पक्षासाठी झगडणारे. हा, तुम्ही म्हणता पैसे लागतील, अमुक लागेन, ढमुक लागेन. मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी का उभं राहायचं? ज्या वेळेस गरज पडली त्यावेळेस हा एकटा हा बाप उभा आहे शिवाजीनगर मधून. अश्रू दिसत आहे, हीच पावती आहे की पक्षाचे काम केल्याची आपली? नक्की नक्की यांनी आजपर्यंत जे काम केलं त्याची एकदम चांगली पावती दिली आहे. आणि मी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना सांगेन की यांच्या नादी लागू नका. यांनी चांगल्या चांगल्यांचा सत्यानाश केलेला आहे. यांना खरे कार्यकर्ते भेटत नाही. हे आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. आज माझा उद्या काय होईल राजकीय करिअर याचं मला गम पस्तावा नाही, पण याचा पश्चाताप त्यांना जरूर होईल की त्यांनी एक कट्टर शिवसैनिक यांनी गमावलाय. 15 लाख रुपये असतील तर उभा राहा. म्हणजे एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांनी लढावं नाही का? पक्षाचे मोठे पदाधिकारी आहेत सगळे. तुम्हाला येणाऱ्या काळात देतो, तेही नावं देईल. प्रभाग क्रमांक 2 मधून ज्या वेळेस 4 ज्यांना जिथं तुमचा एक पळून गेला, इथं 2 नावं शिवसेनेचे तुम्ही सांगितलेली ती तुमची कन्फर्म होती. तो तुमचा एक जण पळून गेला. त्या पळाल्यानंतर तिथं एकटा बाप एकनिष्ठ म्हणून तिथं काम करतोय. आणि तुम्ही त्याच प्रभागामध्ये जर का राष्ट्रवादीला मॅनेज केलं, ठीक आहे, आम्ही राष्ट्रवादीवरही तुमच्या सांगण्यावर आम्ही फॉर्म भरलेला आहे. मग एबी फॉर्म कुठे गेला? मग म्हणजे तुम्ही इतकं राजकारण करताय खालच्या पातळीचं की एखाद्या कार्यकर्त्याला तुम्हाला मोठं नाही उद्यायचं का? अहो, एक गोष्ट राजकारणात तुम्ही माझ्यापेक्षा सगळे मोठे, तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे. तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे की जोपर्यंत कार्यकर्ता मोठा होत नाही तोपर्यंत कुठलाच नेता मोठा होऊ शकत नाही. आणि तुम्हाला आजच सांगतो, धिक्कार असो या अशा कृतीचा. येणाऱ्या काळात तुम्हाला कळेलच सगळ्या गोष्टी. बाळासाहेबांची शिवसेना आणि आता उद्धव ठाकरेंची शिवसेना. एकदम नक्कीच. मी उद्धव साहेबांबद्दल बोलू शकत नाही, पण येणाऱ्या हे जे सगळे खालचे आहेत यांना शिवसेना म्हणजे यांना 4 शब्दाचा अर्थ विचारा हो. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी, ना म्हणजे नामर्दांचा सेना नसणारी शिवसेना आहे. आणि या सगळ्यांनी कचरा करून टाकलाय शिवसेनेचा.